आम्ही आमच्या आई बाबाची दगडी असते. असं का तंबाखू कुठे तुझे सगळे तंबाखू सांगतो मी तर आहेच काही समोर पैसे फाडी म्हणून घरी ठेवून आले ना. एका बी खिशात नाही. मागलच्या खिशात खिशात नाही मागल नाही गाडीत लपून आले असते. सकाळी सकाळी बोल मी आता नाही सांगते मी काय होतं ते चेंज करायला माहिती आज सांगते कामं करून दाखव बरं ठेवत आज सांगतो तेव्हा आता जर मारली बटन बघ ना डायरेक्ट लागतो तुला. तुम्ही काय करा बर का घेऊ देऊ नका तंबाखू त्यांना. तर सकाळपासून ऊन पडलं होतं आणि अचानक आता पाऊस उन्हामध्ये यायला लागला होता एकदम तर खूप जास्त येत नव्हतं, एकदम रिमझिम आला आणि लगेच बंद झाला. 4 ते 5 मिनटं फक्त आला, खूप जास्त नाही. आणि वातावरण खरंच छान झालंय पण तेवढ्याच 5-10 मिनटाच्या पावसामुळेच. बघितलं ना किती सुंदर वाटायला लागलं. तर सगळ्यांचा नाश्ता करून झाला. शिरा आणि हे केलं होतं, पकोडे केले होते, तर सगळ्यांनी खाऊन झालं. आणि आता माझ्यासाठी फक्त 2-4 पकोडे राहिलेत आणि ती पण पप्पाला बोलण्याच्या नादात ते पण करपून गेले. आणि एक दोडका होता ते मी तेलामध्ये ही करून घेतला, तळून घेतला. तर त्याच्यावरती चटणी मीठ टाकून भाकरीसोबत खाणार आहे. आणि चला मग आता मी पण नाश्ता करते. मी पण काहीच खाल्लं नाही सकाळपासून. दुपारच्या म्हणजे आता 12-12:30 झाल्यात. आणि रविवार म्हटलं की सगळे कामं काय उशिरा होतात. उशिरा उठलं की सगळं नाश्ता पाणी सुद्धा सगळं उशिरा होतंय. आता सचिन गेल्यात मटण आणायला, तर आता ते मटण घेऊन आल्यानंतर मला परत बनवायचे जेवण. पण आता नाश्ता करून घेते. नाश्ता नाही तर जेवणच करून घेणार आहे. तर ह्यांची चालली इथं मस्ती आता पोरांची. हे बघा, तर दिवसभर ह्यांची मस्ती चालूच असते. तिघं एकामेकाला सारखी मारतात, 1 मिनिट सुद्धा शांत नाहीत, सारखी मारामारी करतात. बघितलं का टमाटे कसा हसतोय. हे टमाटा आहे, हे टमाटा आहे, हे वांग आहे आणि ती कोंबडी आहे. त्यांची नावं अशी आहेत. तर चला मी खाऊन घेते. रविवार असलं तरी सुद्धा आपल्याला सुट्टी नाही, रविवार सुद्धा कामच करायचे आहे. तर चला आता ठीक आहे, काय करायला. तर आता सचिनने मटण आणलंय, आता मला मटण बनवायचंय. आता किती वेळ लागतो माहित नाही जेवण बनवायला मला. आणि वातावरण एकदम मस्त झालंय, थोडं थोडं पाऊस यायला लागला. परत मगाशी आला 5-10 मिनिटं आला आणि लगेच गेला. आता परत एकदा पाऊस चालू झालाय, एकदम हळूहळू, जास्त नाही. तर आता चला मी जेवण बनवते. मटणाची रेसिपी, एक साधी सिंपल एक रेसिपी सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की बघा, तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडणार आहे. तर चला आधी मटण साफ करून घेते. तर हे 2 किलो मटण आहे. ह्या पातेल्यामध्ये 1 किलो आणि ह्या पातेल्यामध्ये 1 किलो, असा अंदाजानुसार मी 1-1 किलो काढलेला आहे. दोन्ही मिळून 2 किलो मटण आहे. तर ह्या मटणाची एक वेगळी रेसिपी बनवायची आणि ह्याची एक वेगळी रेसिपी बनवायची. तर तुम्हाला एक रेसिपी दाखवते, ह्यातली एकदम साधी सिंपल आहे. तर चला सुरुवात करूया. सगळ्यात पहिले मी मटण स्वच्छ साफ करून स्वच्छ धुवून घेतलं आहे
आता ह्याला मीठ लावून अर्धा तास हे मटण ठेवायचे साईडला, मीठ लावून फक्त. तर मीठ लावून मटण अर्धा तास साईडला ठेवलं होतं. आता बनवायला सुरुवात करू. एकदम साधी सिंपल रेसिपी आहे आणि तुम्हाला सुद्धा दाखवते. दिसायला चांगली नाही पण खायला चवीला चांगली आहे. तर मटणाचं फॅट घेतलं होतं थोडंसं, जे खाली कुकरला टाकायचं आहे, कुकरच्या बुडाला. आणि तेल बिलकुल ह्या मटणाला वापरायचं नाही. ह्याचं तेल मटणाचं सुटणार आहे आणि ह्याच्यामध्ये मसाले बिलकुल नाहीत. एक फक्त खडा मसाला आहे, बाकी मसाले वगैरे काही नाही, पावडर नाही, चटणी नाही, काही नाही. तरीसुद्धा मटण कसं बनणार आहे ते तुम्हाला शेवटी मी दाखवणारच आहे. तर 1 किलो मटण घेतलं आहे. थोडंसं फॅट खाली टाकल्यानंतर वरती मटण टाकायचं आहे. तर तुम्ही हे अर्धा किलो मटणासोबत, 1 किलो मटणासोबत किंवा कमी जास्त मटण करू शकता. तर मी 1 किलो मटणासोबत बनवते ही रेसिपी. तर मटण टाकलेलं आहे मी कुकरमध्ये. तर आता 7 ते 8 मिरच्या टाकलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मी थोड्या बघू शकता अंदाजाने किती टाकल्या, 8-9 अशा मिरच्या काय असतील तर त्या टाकलेल्या आहेत. खूप जास्त तिखट नाही, नॉर्मल मिरच्या आहेत. जर तुम्हाला बिलकुल तिखट नसेल पाहिजे तर तुम्ही थोड्या जाड मिरच्या असतात ना, ते कमी तिखट असतात, त्या टाकू शकताय. मोठं टमाटर असेल तर एकच घ्यायचं आहे आणि छोटे असतील तुम्ही 2 घेऊ शकता. मी मोठे 1 टमाटे घेतले, त्यातले बिया काढून स्वच्छ धुवून टमाट्याचे अर्धे भाग केलेत, म्हणजे 2 भाग केलेत, ते ठेवलेलं आहे. कांदा ह्याच्यामध्ये अख्खाच कांदा टाकतात, पण मी कांदा कापून टाकलेला आहे, का तर म्हणलं अख्खा नको टाकायला. आणि लसणाचा एक कांदा होता तो सुद्धा मी टाकलेला आहे. पेस्ट ह्याच्यामध्ये बिलकुल वापरायची नाही. आणि अद्रकचे तुकडे टाकायचे आहेत. तर बघू शकता अद्रकचे मी तुकडे करून टाकले. अद्रकचे सुद्धा ह्याच्यामध्ये पेस्ट वापरायची नाही. ह्या मटणाची रेसिपी ही अशीच बनते. आणि ह्याच्यामध्ये काळी मिरी टाकलेल्या आहे तिखटपणासाठी. मिरच्या आणि काळी मिरीचा तिखटपणा ह्याच्यामध्ये लागणार आहे. ह्याच्यामध्ये तेल ओतायचं नाही, पाणी ओतायचं नाही. ही रेसिपी अशीच बनते. शिवाय ही रेसिपी मातीच्या भांड्यामध्ये बनते. पण आता मातीचं भांडं तर आहे माझ्याकडे, पण ह्याला 2 तास किंवा 1.5 ते 2 तास म्हणा हे मटण कमी गॅसवरती शिजणं गरजेचं आहे मातीच्या भांड्यामध्ये. पण आता एवढा वेळ नाही, मी माझ्या मोठ्या भावाला जेवण करायला घरी बोलवले. आता ते त्याच्या आधी मला ही रेसिपी पूर्ण तयार झाली पाहिजे. आणि त्याला असं एकदम साधं सिंपल कमी मसाल्यामधलं मटण खायला आवडतं. तर म्हटलं चला मी त्याला बोलवते आणि ही रेसिपी करते. तर आता ही बाकी सगळ्यांसाठी एक तिखट झणझणीत रेसिपीसुद्धा मटणाची मी बनवणार आहे. ह्याच्यामध्ये ही रेसिपी मी तुम्हाला पहिलीसुद्धा दाखवलेली आहे, त्यासाठी आता डिटेलमध्ये दाखवलेली नाही. तरीसुद्धा तुम्हाला पटापट सांगते की ह्याच्यामध्ये काय काय टाकलेलं आहे. हा मसाला मी कसा बनवला त्याचीसुद्धा मी रेसिपी टाकलेली आहे मटणाच्या व्हिडिओमध्ये. तर ही मसाला मी घरी तयार केलेला आहे. काळी चटणी थोडीशी टाकलेली आहे ह्याच्या आधी, लाल चटणी टाकली, गरम मसाला टाकलेला आहे आणि शहाजिरे अर्धी चमचा, तेजपत्त्याचं टाकलेलं आहे, लसूण टाकलं आहे, अख्खा कांदा, लसणाचे अख्खे 2-3 कांदे टाकलेले आहेत आणि दही टाकलेले अंदाजे 1 वाटीभर. आणि जी मटणाचा मसाला मी वाटून ठेवला होता तो 2 ते 2.5 चमचे टाकलेला आहे. सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आणि मिक्स झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये एकदम कडवल्यालं गरम गरम ह्याच्यामध्ये तेल ओतायचं आहे. तर तेल कशाचं असलं पाहिजे ते म्हणजे की मोहरीचं तेल, जे आपण दररोज नॉर्मल जी भाजीला ओततो ना तेल, ते नाही, तर मोहरीचं तेल आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे. मोहरीचं तेल मी आणून ठेवते घरामध्ये, कधी मटण बनवायचं असेल तरच, बाकी भाजीला मी कोणतेही वापरत नाही मोहरीचं तेल. तर हे बघू शकता एकदम असं धूर निघेपर्यंत हे तेल गरम करायचं आहे आणि नंतर मग हे तेल गरम गरम मटणामध्ये ओतायचं आहे. तर अंदाजे 1 वाटीभर आपल्याला तेल लागणार आहे. तर मी वाटीभर गरम केलं तर थोडंसं कुकरमध्ये तेल ठेवलं आहे, बाकीचं मी सगळं हे मटणामध्ये ओतलेलं आहे. ह्याला व्यवस्थित हलवून घेते. आणि शिवाय ह्याच्यात तुम्हाला कांदा टाकलेला सांगायचा राहून गेला, तर कांदेसुद्धा ह्याच्यामध्ये मी 4 कांदे टाकलेत एकदम पातळ पातळ कापून. कुकरमध्ये थोडंसं तेल होतं, त्याच्यामध्ये आता हे मटण टाकायचं आहे आणि ह्याच्यामध्ये सुद्धा बिलकुल पाणी वगैरे ओतायचं नाही. झाकण लावून आपल्याला कुकर गॅसवरती ठेवायचा आहे जोपर्यंत मटण शिजत नाही तोपर्यंत. तर मी काय करते, जर टाईम कमी गॅसवरती 1 शिट्टी करते, पण आज मी फास्ट गॅसवरती 2 शिट्ट्या करणार आहे आणि 5-10 मिनटं कुकर न खोलता तसं ठेवणार आहे. मटण झाल्यानंतर तुम्हाला दाखवणारच आहे कसं मटण बनणार आहे. एकदम मस्त, एकदम झणझणीत आणि एकदम तरीदार आणि खायला सुद्धा तेवढं चवीला भारी मटण लागतं. तर पूर्ण मटण टाकायचं आहे. थोडंसं अर्धी वाटीपेक्षा सुद्धा कमी ह्याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे. पातेलं फक्त विसळून थोडंच पाणी ओतायचं, खूप जास्त असं पाणी ओतायचं नाही. आणि मटण बनल्यानंतर सुद्धा ह्याच्यामध्ये पाणी ओतायचं नाही. जर तुमची इच्छा असेल, तुम्हाला खूप जास्त असं रस्सा पाहिजे असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी ओतू शकताय, पण मी पाणी ओतणार नाही. तर थोडंसं पाणी होते आत्ता सध्या विसरून तो आणि कुकरचं झाकण बंद करून ठेवते आणि झाल्यानंतर तुम्हाला दाखवते हे मटण कसं बनतंय. हे तुम्ही एकदा बनवून खाल्ल्याशिवाय तुम्हाला ह्याची चव कळणार नाही आणि एकदम झटपट आहे, खूप जास्त तामझाम नाही. सगळं एकदाच मिक्स करायचं आहे, कुकरमध्ये टाकायचं आहे आणि मटण तयार.
ही मटण तुम्ही चपातीसोबत, भातासोबत, भाकरीसोबत, ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरीसोबत, तांदळाच्या भाकरीसोबत खाऊ शकता. आम्ही सुद्धा ही ज्वारीच्या भाकरीसोबत, भातासोबत हे मटण खाणार आहोत. तर आम्हाला तर आवडली ही रेसिपी, तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल. पण तुम्ही बनवल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही की रेसिपी कशी आहे ती. तर चला तुम्ही सुद्धा बनवा. दोन्हीकडे 2 कुकर ठेवलेत. दोन्हीच्या शिट्ट्या झाल्या की मी बंद करणार आहे आणि दोन्ही मटण तुम्हाला दाखवते कसं होते कसं नाही. तोपर्यंत मी ज्यूस पिऊन घेते. मला खूप जास्त असं गरम व्हायला लागले. घोट करून सगळं माझं ज्यूस पिऊन टाकलं. इथलं एकच घोट ठेवलं. तिघांनी एक घोट पिऊन टाकलं. आणि 7 ते 8 दिवस झाले आणून ठेवलंय फ्रीजमध्ये, पण कुणाला घेऊन प्यायचा पत्ता नाही. आता मी घेतलंय तर लगेच मला दे असं व्हायला लागलं. लाईट गेली तर आता छोट्या पंख्याने हवा खायला लागल्या 2 जण. तर कमी गॅसवर 1 शिट्टी केली आणि मटण बघू शकता मस्तपैकी असं तयार झालेलं आहे. पहिल्यांदा बघणाऱ्याला असं वाटेल की चांगलं दिसत नाही, तर चांगलं लागत सुद्धा नसेल तर नाही. चांगलं जरी दिसत नसलं ना तरीसुद्धा चवीला अतिशय छान झालं होतं. हळद टाकली असती ना तर जसं फिक्कं मटण तयार होतं ना सूप, तसं तयार झालं असतं. पण हळद वगैरे ह्या रेसिपीमध्ये हळद वगैरे टाकत नाहीत. ही रेसिपी अशीच बनवतात. तर मस्तपैकी असं चवीला मटण तयार झालं होतं. तुम्ही केल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही ही सुद्धा रेसिपी कशी आहे ती. एकदम झटपट आहे, कमी मसाल्यात आहे आणि तरीसुद्धा चवीला एकदम भन्नाट आहे. करा एकदा, खा आणि मला कमेंटमध्ये सांगायचं. मस्तपैकी अशा ज्वारीच्या गरमागरम भाकरी बनवते आणि गॅसवर जो कुकर ठेवला ना त्याच्यासुद्धा 2 शिट्ट्या झालेल्या आहेत. 5 मिनटं थांबते आणि ते सुद्धा कुकर तुम्हाला खोलून दाखवते. कसलं झणझणीत असं मटण तयार झालेलं आहे. एक तिखट मटण म्हणा आणि एक फिक्कं म्हणा किंवा मीडियम, तिखट बी नाही आणि फिक्कं पण नाही, असं मिरच्या टाकलेलं मटणसुद्धा तयार आहे. आणि एकदम मसाल्याचं तिखट झणझणीत असं मटण तयार झालेलं आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा पाणी बिलकुल ओतलेलं नाही. कसुरी मेथी, हे कोथिंबीर वगैरे आपण ह्याच्यामध्ये टाकू शकतोय. पण आता असं नाही, ह्याला कोथिंबीर जास्त टाकलेलं आवडत नाही, तर म्हटलं चला कोथिंबीर ह्याच्यामध्ये टाकतच नाही आहे, हे असं ठेवते. तर बाकीचे सगळेजण जेवायला बसले तिकडं. माझा भाऊ आणि दुसरा भाऊसुद्धा, तो पण दुसरा भाऊचा आहे. सचिन हे तिघांना जेवायला दिलं, हे जेवण करतात आणि ह्यांचं झाल्यानंतर मग बाकीचे आम्ही सगळे जेवण करू. पण मी भाकरी बनवते. माझ्या भाकरी बनवल्याशिवाय मी जेवण करणार नाही. सगळं बनवते, सगळ्यांना जेवायला देते. म्हणजे समजतं की अंदाजानुसार किती भाकरी बनवायची किती नाही. तुम्हीसुद्धा असंच करत असाल ना सगळ्याला. म्हणजे बाकीच्या टाईम तर काय करतो आपण, सगळं जेवण बनवतो आणि सगळेजण बनवून सोबत मिळून खातो. पण अशा टायमाला मग काय होतं, सगळेजण जेवायला बसा, मी बनवून देते गरमागरम भाकरी, असं होतं. पण आता चला माझ्यासुद्धा बनवून झाले. हे सगळेजण माझ्यासाठी थांबले होते, तर आता मी सुद्धा जेवायला बसते. माझ्या आधी 5-10 मिनटं हे बसले होते जेवायला. परत मी पण बसले जेवायला आणि मस्तपैकी गरमागरम जेवण, त्याच्यासोबत हिरवीगार मेथीची भाजी, कांदा, लिंबू सगळं काय होतं. तर आनंदाने असं मस्त घरी जेवण बनवायचं आणि सगळ्यांनी मिळून मिसळून असं खायचं, मजा येते आहे की नाही. तर चला तुम्ही सुद्धा असा मस्तपैकी झणझणीत बेत बनवा. जेवण झालं की सगळे आपापल्या कामाला लागले आणि अर्धानी हे बघा पसारा तसाच आहे. आता सगळ्यात शेवटी माझं जेवण झाले, आता सगळं मलाच उचलायचंय. तिला पण त्यांच्यासोबत जायचं होतं, पण तिघाला एका गाडीवरती जाता येणार नाही. म्हणून सचिन म्हणतो तुला नेऊन मी कारने तिथं सोडतो आणि मग तिघंजण फिरा आणि नंतर झाल्यानंतर तुमचं फिरून मला फोन करून मी तुला घ्यायला येतो. पण ती म्हणली ना आम्ही तिघं पण स्कूटीवर जातो, पण तिघांना जाता येत नाही. जर ते म्हणले पकडलं तर फाईन वगैरे लागेल गाडीला, त्यासाठी नको, 2 जण जाऊ दे आणि मी तुला सोडतो. पण ती नको म्हणून ती रुसून बसली आता. तर आता ते काय झाडू वगैरे सुद्धा मारणार नाही. तर ठीक आहे, आता जाऊ द्या. मला पसारा उचलायचा आहे, झाडू मारायचा आहे. थोडे सगळे भांडे पडल्यात आणि भांडे घासायचं म्हणलं ना तर कोणीतरी मला सोबत पाहिजे बोलण्यासाठी, तेव्हा माझे भांडे होतात. नसं भांडे पटकन उरकतच नाहीत मला. आणि 8-10 दिवसापासून असं व्हायला लागले की मी माझ्या बहिणीला फोन करते आणि भांडे घासेपर्यंत 1-1.5 तास त्याच्यासोबत बोलते. सगळे किचन साफ करून घेते, भांडे सगळे घासून घेते, तिथं फोन ठेवते मांडणीवरती आणि तिला बोलत बोलत भांडे घासून घेते. आता सचिन आहेत घरी, तर त्यांना म्हणलं तुम्ही बोलत बसा, म्हणलं मी भांडे घासते. ते म्हणतात मी अर्धा तास बोलू शकतो, 1-1.5 तास नाही. तर म्हणलं नाही, 1-1.5 तास जोपर्यंत भांडे होत नाही तोपर्यंत बोला. तर म्हणतात मग असं होईल, मी अर्धा तास बोलतो आणि नंतर मग बाकीचा टाईम तू बोल, मी फक्त ऐकतो. म्हणलं नको, मग असं नाही जमत. तर आता ते बसल्या TV बघत आणि मला आता हे काम जेवण झालं ना, काम करायचं खूप कंटाळा येतो, पण आता ठीक आहे करावं तर लागणार. तर चला आता 1-1.5 तास न थांबता पटापट सगळं काम करून घेते, तेव्हा सगळे काम होतील आणि परत निवांत आहे. रात्रीचं तर जेवण बनवायचं नाही. वातावरण एकदम मस्त आहे आणि आता स्वप्नील आणि यश जे दोघं गेल्यात फिरायला, तर येताना विद्यापीठात मस्तपैकी असे आंबे भेटतात. तर ते दोघं यश आणि स्वप्नील गेले होते विद्यापीठात, तर तिथून आंबे आणलेत. तर सचिनला 2-3 दिवसापासून वेळ भेटणार, ते म्हणतात मी जाऊन विद्यापीठातून आंबे आणतो. आंबे तिथं खूप चांगले भेटतात, थोडेसे महाग आहेत पण चांगले भेटतात. तर आता ते दोघं गेले होते, त्यांना म्हणले आंबे दिसले तर घेऊन ये. एकदम नॅचरल पद्धतीने हे आंबे पिकवलेले असतात आणि एकदम मस्त अशा खायला पण गोड आहेत आणि वासाला इतके मस्त आहेत. वास तर खूप छान यायला लागला आहे.
ते 1 किलो पिकलेले आणल्यात आणि 1 किलो जे हिरवे दिसताना ते पाडाचे आंबे आहेत, झाडाचे असे डायरेक्टली तोडलेले आंबे पाडाचे आहेत. तर ते 1 किलो आणलेत आणि हे 1 किलो आणलेत. तर आता थैलीतून काढले तर ठीक राहतात, नाही तर लगेच थैलीमध्ये माहिती आहे ना आता उन्हामुळे लगेच गरम होतात, म्हणजे गरम होऊन लगेच खराब होतात. तर साईडला काढून ठेवते टोपल्यामध्ये. तर मस्तपैकी असे आंबे आहेत. तर आता जास्त घरात कुणी आंबे खात नाही, सचिन पण खात नाहीत, स्वप्नेच नाही, हा पण खात नाही. टमाटे आणि मी खातो. टमाटे म्हणजे यश आणि मी खाऊ दोघं जण. पडले होते सगळे भांडे घासून घेतले, किचन साफ करून घेतलं. पातेल्यामध्ये पाणी ठेवावं लागतं हात धुण्यासाठी, का तर नळाला पाणी नाही आहे म्हणून. आता चला तर मग हा छोटासा व्हिडिओ मी इथे संपवते. तुम्हाला सुद्धा आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा सुद्धा. बिलकुल विसरू नका. व्हिडिओ विचारतोपर्यंत बाय बाय.